नमस्कार मैत्रिणींनो, मी सुरेखा हिरकणी डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. बरेच दिवस झाले कुठलाही व्हिडिओ पोस्ट करता आला नाही. म्हटलं चला आता नवीन व्हिडिओ पोस्ट करूया. गावावरनं आपण आणलेल्या या चिंचा यांचा काहीतरी उपयोग करायला नको? कारण याला पाणी लागलेलं. पाऊस आलेला ना, त्यावेळेला या थोड्या भिजल्या होत्या. मग मी इथे उन्हात वाळवून पाहिल्या, पण त्या काही पूर्णपणे सोकल्या नाही. मग करायचं काय? तर मी या सगळ्याच्या सगळ्या वापरल्या आणि चिंचेची खट्टी-मिठी चटणी बनवणार आहे. तर मग तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असाल, तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि शेअरही करा हां. चला बघूया मग. इथे मी चिंचा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. त्याची जी धूळ होती ती सगळी निघून गेलेली आहे. त्यानंतर मी यात पाणी टाकून याला 5 ते 6 तास भिजत घातलेले आहे. चिंचा 4-5 तासात भिजतात. 5-6 तासामध्ये त्याची ही परिस्थिती होती. छान भिजलेल्या होता. याचा गर काढायला मला बिलकुल मेहनत लागणार नाहीये. हे बघा, अशा पद्धतीने छान सगळं सेपरेट झालेलं आहे. त्याच्या बियाही आणि चोथाही. मग आता ह्याच्यात मी पाणी घालून घेते आणि हे आपण गाळायला घेऊया. याची एक छान जाडसर घट्ट अशी प्युरी तयार होईल आहे. चिंचेचा कोळ. हो, हे बघा इथे मी पाणी घातलेलं आहे आणि आता याला मी गाळून घेते. छान चाळणीच्या मदतीने मी याला गाळून घेतलेलं आहे. अर्ध्या पातेल्याच्या आसपास हा माझा चिंचेचा कोळ तयार झालेला आहे. हे बघा अशा पद्धतीने मी याला गाळून घेतलेलं आहे आणि उरलेली जी चटणी उरलेलं जे चिंचेचा चोथा होता ना, त्यात मी परत पाणी घालून ते सेपरेट काढलेलं आहे. ते मी या सॉसमध्ये मिक्स केलेलं नाही. हे बघा. अशा पद्धतीने छान चोळून, थोडं पाणी घालून त्याला छान चोळून घेतलं, जेणेकरून त्यातही काही गर असेल, तर तो आपल्याला मिळेल. संपूर्ण चिंचा इथे मी वापरलेल्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने छान चोळून घेतलेलं आहे आणि हे देखील वेगळ्या डब्यामध्ये गाळून घेतलेलं आहे. इथे बघा पातेल्यामध्ये हा जो पल्प दिसतो आहे, हा एवढा चिंचेचा कोळ आपल्याला मिळालेला आहे आणि साधारण 2.5-3 किलो चिंचा असतील. तेवढ्याही मी आता बनवणार आहे. हे बघा अशा पद्धतीने मी छान गाळून घेतलेलं आहे. आता आपण चिंचेची चटणी कशी बनवायची ते बघूयात. ही चटणी आपण चाट आयटममध्ये खातो. दहीवडा, पाणीपुरी, पापडी चाट या सगळ्यामध्ये आपल्याला वापरता येईल आणि ही वर्षभर स्टोअर करता येते. हो, मी दरवर्षी करते. हे बघा, इथे 1 गुळाची बेली घेतलेली आहे. 1 किलो गूळ आहे हा. एवढा लागणार नाही आम्हाला. मी फक्त इथे 2 वाट्याच गूळ घेणार आहे. तेवढाच मी किसून घेतेय. तोपर्यंत इथे मसाला बनवतेय. 2 चमचे आपण बडीशोप घेतलेली आहे. 1 चमचे काळी मिरी घेतलेली आहे आणि 1 चम्मच मी इथे जिरं घेतलेलं आहे. या तिन्ही जिन्नस आपल्याला छान 1-2 मिनिटं भाजून घ्यायची आहेत. त्याचा एक सुगंध यायला लागला, की आपण त्याला थंड करायला प्लेटमध्ये काढून घेणार. हा मसाला थंड होतोय, तोपर्यंत आपण चिंचेची चटणी कशी करायची ती बघूयात. चला, इथे मी एक कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये मी 1 पळी तेल घातलेलं आहे. हे बघा, एकच पळी तेल घेते आहे. आता यामध्ये मी 1 चम्मच जिरं परत टाकणार. जिरं छान तडतडायला लागलं, की मग आपण यात गूळ घालणार आहोत. चिंचेच्या चटणीमध्ये हे जिरं तडकलेलं खूप छान लागतं खायला आणि दिसतंही छान. त्यामुळे आपण इथे 1 चम्मच जिरं टाकलेलं आहे. आता यामध्ये मी 2 वाट्या गूळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी, अर्ध्या वाटीपेक्षाही थोडं कमी आपण इथे पाणी घातलेलं आहे. गूळ लवकर विरघळायला मदत होईल. हे बघा, इथे पाणी घातलंय मी. आता आपण हा गूळ विरघळून घेऊया. याला साधारण 1 उकळी येईपर्यंत आपण याला छान ढवळत राहायचं आहे, जेणेकरून गूळ खाली तळाला चिटकणार नाही. हे बघा, अशी छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालणार आहोत. 2 वाट्या मी इथे चिंचेचा कोळ घेतलेला आहे. चिंचेची जी प्युरी आपण करून ठेवलेली, जी पातेल्यात होती जाडसर घट्ट पेस्ट, ती इथे मी टाकतेय आणि याला एकत्र करतोय. छान ढवळत-ढवळत हा चिंच आणि गूळ एकत्र करायचा आहे आपल्याला. आता इथे परत दुसरी वाटी मी बोललेले ना, की 2 वाटी मी चिंचेचा कोळ घेतलेला. तर मी इथे परत दुसरी वाटी चिंचेचा कोळ टाकलेला आहे आणि याला छान मस्त शिजवून घेणार आहोत. याला उकळी येते. जसं-जसं हे शिजत जाईल ना, चिंच आणि गूळ एकत्र होत जाईल आहे, तसं-तसं याचा रंग बदलेल आहे. हे बघा, आता याचा रंग बघा आणि आता शिजल्यानंतर बघा रंग किती छान दिसतोय. आता याला मार्केटसारखा शाईन यावी यासाठी आपण अर्धा वाटी साखर घालतोय. चिंच आंबट असेल खूप, तर तुम्ही इथे 1 वाटी साखर देखील घालू शकता. मी इथे अर्धी वाटी साखर घातलेली आहे आणि याला छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, शिजत-शिजत आलं ना, की याचे जे बुडबुडे येतायत ते सुद्धा कमी होतात.
आता इथे आपण जो मसाला करून ठेवलेला ना, तो दळून घेऊयात. तो थंड झालेला आहे. त्याच्या आधी मी इथे 1 चमचा सुंठ पावडर टाकलेली आहे आणि त्याला छान व्यवस्थित त्या चिंचेच्या चटणीमध्ये मिक्स करून घेते. हा एकदा मिक्स झाला की मग आपण ते पावडर दळायला घेऊयात. हे छान थंड झालेलं आहे. आता आपण याला दळून घेऊया. याचं दळून पावडर तयार झालेलं आहे. हे बघा. खूप बारीक करायचं नाहीये. आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आता हे मी या चिंचेच्या सॉसमध्ये टाकते. हा सिक्रेट मसाला आहे बरं का. यानेच आपल्याला मार्केट स्टाईल जी चटणी असते ना, खट्टी-मिठी, ते इथे मिळेल आहे. आता मला हे स्टोअर करायचं आहे, त्यामुळे मी इथे खजूर घालत नाही आहे. आपल्याला जर तात्पुरती बनवायची असेल, तर तुम्ही इथे खजूर देखील टाकू शकता. पण ही मला वर्षभर टिकवायची आहे, त्यामुळे मी इथे गोडासाठी साखर आणि गूळच वापरलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा सगळा मसाला या चटणीमध्ये मिक्स झालेला आहे. आता मी इथे 1 टीस्पून काळं मीठ टाकलेलं आहे आणि 1 टीस्पून मी साधं मीठ घालणार आहे. हे बघा, ते सुद्धा मी इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्येच मी 1 टीस्पून लाल मिरची पावडर टाकणार आहे आणि 1 टीस्पून गरम मसाला टाकणार आहे. हे सगळे जिन्नस टाकून आपण या चटणीला परत एकदा छान ढवळत शिजवायची आहे. छान शिजत आली की मग त्याची कन्सिस्टन्सी कशी चेक करायची ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, छान मिरची पावडर पण याच्यामध्ये मिक्स करते मी ढवळत. त्यानंतर मी इथे गरम मसाला टाकलेला आहे बघा. 1 टीस्पून मी गरम मसाला टाकलेला आहे. तोही इथे आपण छान मिक्स करून घेऊयात. या सगळ्या वस्तूंनी ना त्या चटणीची टेस्ट खूप छान येते. अगदी मार्केटमध्ये जी चटणी आपल्याला मिळते ना ठेल्यावरती, तशी काहीशी हिची चव होणार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हां. जास्त चिंचा नाही, 1 पाव जरी चिंचा तुम्ही घेऊन आलात ना, त्याची एकदा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. तुम्ही बनवाल, तुम्हाला नक्की आवडेल, ही माझी गॅरंटी. पण त्यासाठी बनवायला लागेल ना, मग नक्की बनवा. बघा, अशा पद्धतीने ही आपली चिंचेची चटणी छान शिजलेली आहे. सगळे जिन्नस आपण टाकलेले आहेत. आता तिची कन्सिस्टन्सी ही जी पळी चम्मच आहे ना, ह्याच्यावरती एक बोट फिरवलं, तर आपल्याला तिथे आपलं ती रेष उमटते बघा. म्हणजे ही चिंचेची चटणी आपली झालेली आहे. आता हिला छान थंड होऊ दिलेली आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर तिची कन्सिस्टन्सी बघा कशी आलेली आहे. खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही. अगदी कुठल्याही चाट आयटमवरती आपण सहज हिला टाकू शकू अशी. याला मी आता एअरटाईट कंटेनरमध्ये भरतीये. एक काचेची बरणी आहे, त्यामध्ये भरलेली आहे. आणि ही तुम्ही फ्रीजला ठेवू शकता. हिला फ्रीजरला ठेवायची गरज नाही आहे. ही बाहेरही महिनाभर सहज राहील. पण फ्रीजमध्ये ही वर्षभर नक्की टिकेल. अशीच आणखीन एक बरणी माझी भरतीये. म्हणजे मला पुढचे वर्ष, 1.5 वर्ष चिंचेची चटणी बनवायची गरज नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायलाही विसरू नका. भेटूया तर मग पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.